पण तिसरा काय म्हणतो, अरे वेड्यांनो ही तर दोरी आहे, याला काय म्हणायचं, विशेष ज्ञान. असे ज्ञानाचे किती प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. पहिला काय म्हणतो, जगात देवच नाही. पहिला काय म्हणतो, जगात देवच नाही, याला काय म्हणायचं, विपरीत ज्ञान. दुसरा काय म्हणतो, जगात देवच नाही पण मामांच्या तळावरती आलं की पाया पडतं, त्यांना म्हणायचं का तुम्हीच म्हणताना जगात देव नाही, मामा नाही, देव बाळू मामा सारखा देव नाही, जगात देवच नाही, तुम्ही का मामांच्या पाया पडता. ती कसं करतो, असला तर असला, असला तर असला म्हणजे याला काय म्हणायचं, सामान्य ज्ञान. आणि तिसरा काय म्हणतो, जगात देवच नाही, ही गोष्ट शक्यच नाही, याला काय म्हणायचं, विठ्ठल धरे सरे बरला माणसाला नाही. मग अरे संतांचे किती उपकार आहेत, किती उपकार आहेत, सांगता येऊ शकत नाही, एवढे उपकार आहेत. मग त्यांच्या पायी आपला जीव जरी घाण ठेवला ना, त्यांना तरी त्यांच्या पायाची जीव जरी घाण ठेवला तरी त्यांच्या उपकाराची उतराई करता येऊ शकत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. या संत महात्म्यांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत की सांगता येऊ शकत नाही, एवढे उपकार आहेत. मग बघा, माणसानं चांगलं बोलावं, चांगलं खावं, चांगलं राहावं आणि चांगलं वागावं. कारण एकदा का या देहातून आत्मा निघून गेला ना, कोण सुद्धा कुणासोबत येत नाही. एकट्याला जावं लागतं, एकट्याला मरावं लागतं. कारण हे जग आहे असं इथं राहणार आहे. एकटा आलोय, एकट्यालाच जावं लागणार आहे. ऐका गड्या ऐका, इथं गरीबाला सुद्धा मरावं लागतं, श्रीमंताला सुद्धा मरावं लागतं, भिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं, अधिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं, चांगल्याला सुद्धा मरावं लागतं, वाईटाला सुद्धा मरावं लागतं, माळकऱ्याला सुद्धा मरावं लागतं, आणि एकादशीला खाणाऱ्याला सुद्धा, भक्ती करणाऱ्याला सुद्धा, आणि भक्ती न करणाऱ्याला आणि देवाला न मानणाऱ्याला सुद्धा सगळ्यांना जावं लागतं, सगळ्यांना मरावं लागतं. पण माणसाला मरणाला घाबरायचं नाही. ऐका गड्या ऐका, मरण जरी समोर आलं तर मरणाला सुद्धा असं सामोरं जायचं. ने बाबा ने, तुझंच आहे, कधी न्यायचंय ते ने, असं म्हटल्यानंतर ते यमराजाला सुद्धा परत माघारी जावं वाटलं पाहिजे. त्यानं म्हटलं पाहिजे नाही नाही हे गिराईक चुकीचं दिसतंय, आपण परत यावं असं त्याला सुद्धा वाटलं पाहिजे. असं माणसानं जीवन जगलं पाहिजे. मग चांगलं बोला, चांगलं राहा. माणूस देवाचं नामस्मरण करत नाही. असंच एक जण आला आणि म्हटलं मला मामांची सेवा करायची, मामांचं नामस्मरण करायचंय, मामांची भक्ती करायची, कधी करू. मग मामांचा असाच एक भक्त म्हटला, बाबा सकाळी उठल्या उठल्या मामाच्या नावानं कपाळाला भंडारा राव, बाळू मामांच्या नावानं नामस्मरण कर. तो म्हटला सकाळी उठल्यानंतर मला एवढं काम असतं, एवढं काम असतं, मी सकाळी 4ला उठतो. कितीला उठतो, 4ला उठतो. 4ला उठल्यानंतर हातामध्ये झाडू घेतो, 5 वाजेपर्यंत सगळं झाडून काढतो आणि 5 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत सगळी माझी आंघोळ ही आवरतो आणि 6ला मी दुकानावरती निघून जातो. मग मामांचा भक्त म्हटला, बाबा सकाळी उठल्या उठल्या प्रभाते म्हणी रामचिंतन हो, सकाळी उठल्या उठल्या तुला देवाचं नाव नाही घेता येत, बरं असं कर, दुकानावरती गेल्यानंतर माझ्या मामांचं नाव घे. तो म्हटला दुकानावरती मी गेल्यानंतर मला बरीच कामं असतात, दुकानात सामान व्यवस्थित लावायचं असतं, दुकान झाडून काढायचं असतं, आणि मामांचं नाव कधी घेऊ. तर बाबा दुपारी जेवण करायला बसल्यानंतर मामांचं नाव घे. कधी दुपारी जेवण करायला बसल्यानंतर मामांचं नाव घेऊ. समोरून गिराईक येत असतात, मी जेवण करत करत गिराईक देत असतो, हाताने पैसे मोजत असतो, तोंडाने हिशोब चालू असतो, कानाने ऐकत असतो, डोळ्याने पाहत असतो, आणि मामांचं नाव कधी घेऊन देवाचं नाव कधी घेऊ. बाबा संध्याकाळी घरी गेले गेले घे. म्हटलं संध्याकाळी घरी मी 11:30 वाजता दुकान बंद करून जातो. कधी कधी तर घास तोंडात ठेवून तसाच झोपी जातो, आणि कधी मामांचं नाव घेऊ. मग मामांचा भक्त म्हटला, मला एक सांग, नक्की तुझं दुकान कशाचं आहे. हे म्हटलं माझं किराणा मालाचं दुकान आहे. मग मामांचा भक्त म्हटला, तुमचं किराणा मालाचं दुकान आहे ना, मग ऐका तुमच्या दुकानात काय फळ आहे का, काय फळ. तो म्हणाला हो. तो म्हटला जायफळ आहे का, जायफळ.